नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण 7वीची जी 13वी कविता आहे अनामवीरा ती आपण अभ्यासणार आहोत. कवी कोण आहेत त्याचे? कुसुमाग्रज. आता थोडी आपण कुसुमाग्रजांविषयी माहिती घेऊया की कुसुमाग्रज कोण होते. तर त्यांचं नाव त्यांनी कवितेसाठी कुसुमाग्रज घेतलेलं आहे आणि त्यांचं खरं नाव काय आहे तर विष्णू वामन शिरवाडकर. शिरवाडकर नाव तुम्ही ऐकलंच असेल, पण त्यांनी कविता लिहिताना कुसुमाग्रज हे नाव टोपण नाव वापरून त्यांनी कविता लिहिलेली आहे. बघा, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते प्रसिद्ध लेखक. ज्ञानपीठ हा सर्वोच्च मानला जाणारा पारितोषिक पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार फार जास्त लोकांना मिळाला नाही आहे. तर पहिला आपला कोणाला मिळाला माहिती आहे? वि स खांडेकर. लेखक आपले जे वि स खांडेकर आहेत त्यांना मिळाला. आणि दुसरा पुरस्कार हा आपल्या कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांना मिळालेला आहे. प्रसिद्ध लेखक, कवी, नाटककार, जीवनलहरी, विशाखा, समीधा, स्वगत, हिमरेषा, वादळवेल, मारवा, किनारा इत्यादी काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. काव्यसंग्रह म्हणजे काय तर कवितेची पुस्तकं, कवितेची जी पुस्तकं आहेत त्याला काव्यसंग्रह म्हणतात. तर त्यांची ती प्रसिद्ध आहेत बघा. आणि मग इतके काव्यसंग्रह त्यांनी लिहिलेले आहेत. वैजयंती, राजमुकुट, कौंतेय, नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, विदूषक इत्यादी त्यांची नाटकं प्रसिद्ध आहेत. आता आणखीन तुम्हाला त्यांची ओळख सांगते मी. तुम्ही नटसम्राट हा चित्रपट बघितला असेल ना? तो चित्रपट नटसम्राट नाटकावरूनच आलेला आहे. आणि हे नटसम्राट नाटक कोणी लिहिलं आहे माहिती आहे तुम्हाला? कुसुमाग्रजांनी. आणि मग त्याच्यावरूनच तो काय आला आहे नटसम्राट चित्रपट आलेला आहे. बघा, आता आपण जी कविता अभ्यासणार आहोत त्याच्यात काय आहे तर कवितेत कवीने देशाच्या सीमेवर, देशाची सीमा म्हणजे काय? सीमारेषा, भारत पाकिस्तानमधली जी सीमारेषा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे? सीमेवर शत्रूशी लढणाऱ्या म्हणजे शत्रूबरोबर जो लढणारा सैनिक आहे, वेळ प्रसंगी प्राणार्पण करून देशाचे रक्षण करणाऱ्या ज्ञात अज्ञात सैनिकांना अभिवादन केले आहे. बघा, वेळ पडली तर प्राणाची आहुती द्यायला सुद्धा तयार असणाऱ्या असे ह्या सैनिक आहे. पुढे त्यांनी काय म्हटलं आहे बघा, ज्ञात अज्ञात. ज्ञात म्हणजे माहीत असलेला. एखादा सैनिक आपला परिचित असतो, एखादा सैनिक आपल्या गावात असतो, आपल्या शेजारी असतो, आपल्या घरात असतो, है ना, की जो सैन्यामध्ये भरती झालेला आहे. पण काही वेळेला काही सैनिक अपरिचितसुद्धा आहेत, आपल्याला माहीतही नसतात, पण ते आपल्याला माहीत नसतानासुद्धा स्वतःचे प्राण आपल्यासाठी खर्च करतात. बघा, तर अशा ह्या ज्ञात अज्ञात सगळ्या सैनिकांना काय आहे? अभिवादन. कवीने अभिवादन म्हणजेच नमस्कार केलेला आहे की हे सैनिका, हे अनामवीरा, तुझ्यामुळेच मी आज काय आहे आनंदात, सुखात, समाधानात माझं आयुष्य जगतो आहे, म्हणून तुला माझा प्रणाम असू दे. बघा, वळूया कवितेकडे. अनामवीरा. अनामवीरा म्हणजे माहीत नसलेला, आपल्याला परिचित नसलेला. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत. बघा किती सुंदर म्हटलेलं आहे की हे अनामवीरा, जिथे तुझ्या जीवनाचा अंत झालेला आहे. जीवनांत, जीवनाचा अंत. जिथे तुझ्या जीवनाचा अंत झाला आहे, जाहला झाला. स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात. बघा काय, जिथे तुझा जीवनाचा अंत झालेला आहे तिथे तुझे कोणीही स्तंभ, स्तंभ म्हणजे स्मारक, तिथे तुझे कोणीही स्मारक बांधलेले नाही किंवा ज्योतही पेटवलेली नाही, दीपही लावलेला नाही, दिवाही लावलेला नाही. बघा, समर ज्योत पेटत असते तसं कुठलीही ज्योत तू गेलास, तू प्राण्यांची आहुती दिलीस म्हणून कोणीही तुझं स्मारक बांधलं नाही, कोणीही तुझ्यासाठी ज्योत पेटवली नाही, दिवा लावला नाही. बघा, ही खंत आहे इथे की एक सैनिक ज्याला आपण माहीत आहोत, माहीत नाही, आपला परिचित आहे, परिचित नाही, पण तरीसुद्धा तो आपलं रक्षण करण्यासाठी, माझ्या भारत देशाचं रक्षण करण्यासाठी तो काय करत असतो? स्वतःच्या प्राणांची आहुती देतो. पण त्याने दिलेली ही आहुती
किती जण लक्षात ठेवली आहे? कोणीच नाही. कोणीच तुझं स्मारक बांधलेलं नाही. कोणी तुला दिवा पेटवलेला नाही आहे, कवी म्हणतायत. बघा, समजलं पहिलं कडवं. दुसऱ्या कडव्याकडे वळूया. धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशी. देशाकाशी, देशाच्या आकाशी. देशाच्या आकाशी. काय? समर, समर म्हणजे युद्ध. युद्धाच्या ज्वाला धगधगतायत, युद्धाच्या ज्वाला पेटल्या आहेत देशात, आकाशात, सीमेवरती. जळावयास्तव संसारातून उठवून या जाशी. किती सुंदर म्हटलं आहे बघा, की तुझा संसारात तू तुझ्या संसारात आहेस, तू तुझ्या मुलाबाळांमध्ये आहेस. कदाचित असंही असतं हां कधी कधी, की सुट्टी घेऊन एखादा सैनिक सुट्टीवरती आलेला आहे आपल्या मुलाबाळांमध्ये, आपल्या माणसांमध्ये. बरोबर आहे ना? की कशासाठी आलेला आहे? तर मुलाबाळांमध्ये, माणसांमध्ये 4 दिवस त्यांच्यासोबत राहायला, सुट्टी घालवायला आलेला आहे. आणि अशा वेळेला कधीतरी काही वेळेला युद्ध सुरू होणार असतं. युद्ध सुरू होणार अशी हे येते, काय, निरोप येतो. आणि मग तुम्हाला पुन्हा कामावर हजर होण्यास सांगितलं आहे अशी तार येते. आणि मग असा आनंदात क्षण घालवत असताना, कितीतरी वर्षांनी मुलाबाळांमध्ये आलेल्या असतानासुद्धा असं जेव्हा समराच्या ज्वाला धगधगत आहेत, आता युद्ध होणार असं निश्चित झालेलं आहे, त्यावेळेला त्याला तार येते. आणि मग मुलाबाळांमध्ये, आईवडिलांमध्ये आनंदाने वेळ घालवत असणारा हा सैनिक उठतो आणि युद्धावरती लढण्यासाठी जायला तयार होतो. असं म्हणत नाही, मी आता सुट्टी घेतली आहे, माझी सुट्टी आहे, मी नाही येणार, असं तो म्हणत नाही. बघा, संसारातून उठून जातो. आता हे कोणासाठी करतो आहे ते सगळं? तो एकटा घरी आनंदात राहील ना, पण हे तो सगळं आपल्यासाठी करतो आहे, आपल्या भारत देशासाठी करतो आहे. आपला म्हणजे भारत देश त्याचाही आहे. आपल्या एकंदरीत त्याचं कुटुंब, नुसतं त्याची बायका, मुलं, आई वडील नाही आहेत, त्याचे भाऊ बहीण नाहीत, तर भारत देशातली सगळी माणसं, सगळी कुटुंब, सगळी व्यक्ती, हे सगळं त्याचं कुटुंब आहे. बघा, त्यांच्यासाठी तो काय करतो? या धगधगत्या ज्वालेमध्ये स्वतःहून प्राणार्पण देतो आहे, युद्धासाठी जातो आहे. समजलं दुसरं कडवं? मूकपणाने तमी लोपती संधेच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. बघा कसं त्याचं एक व्यक्तिमत्व सांगितलं आहे. कसा आहेस तू? तर जसं मूकपणे म्हणजे गप्प राहून, तम म्हणजे अंधार, लोपती म्हणजे विरून जाती, संध्येच्या म्हणजे संध्याकाळच्या. जसं सूर्य अस्ताला गेल्यानंतर जो प्रकाशाच्या रेषा असतात बघा ना, एकदम प्रकाश अंधारामध्ये गुडूप होऊन जातो, विलीन होऊन जातो, हे ना, तसं मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. हे युद्ध करत असताना काही वेळा तुला मृत्यूसुद्धा येतो, तुझा मृत्यूसुद्धा होतो, तुला तुझ्या प्राणाची आहुती द्यावी लागते. पण ही आहुती देत असताना, मृत्यू होत असताना कुठलंही भय तुझ्या मनात नसतं. भय म्हणजे भीती. कुठलीही भीती तुझ्या मनात नाही, कुठलीही आशा, आकांक्षा, इच्छा तुझ्या मनामध्ये नाही. बरोबर आहे? काय आहे? तू मूकपणाने जसं सूर्योदय होतो आहे, सूर्यास्त होतो आहे आणि मग अंधार निर्माण होतो आहे, तसं तू युद्ध करत असताना तुझा प्राण जातो आहे, पण तुझ्या मनामध्ये मी मरेन का, मी मरतो आहे म्हणून भीती नाही, कुठली इच्छा आकांक्षा मनात राहिलेली नसते. आणि तू त्या मरणामध्ये विलीन होऊन जातोस, समरस होऊन जातोस. मृत्यू तुझ्या समोर उभा असतो, तू मृत्यूला कवटाळतोस. बघा, समजलं कडवं? जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव. आपण एक काम करूया का, आता हे 3 कडवी झाली आहेत ना, आता उरलेली 3 कडवी आपण आहे ना आपल्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघूया, दुसऱ्या भागामध्ये. हां, म्हणजे एकदम तुम्हाला एकाच वेळेला सगळं ऐकावं लागणार नाही, म्हणजे लक्षात ठेवता येईल. समजले? इथपर्यंत कविता समजले ना तुम्हाला? हां, आता पुढची आपण दुसऱ्या भागात बघूया. तोपर्यंत धन्यवाद.